ही आपली मुंबई लोकलची 4:30ची काहीतरी पहिली लोकल होती. आणि त्यांनी असं अचानक माझ्या बहिणीने समोर बघितलं ना, तर काहीतरी विचित्र बाई होती. ती अशी माझ्या बहिणीकडे अशी टक लावून अशी बघत होती. तर त्या दोन मुलीला सांगितलं, अरे ती बघ ना बाई कशी विचित्र बघतीये. तर त्यांनी सांगितलं, कोण बाई? तिने पाय बघायचा प्रयत्न केला तर विरारला एक पॅच आहे, तर त्या रस्त्यावर ना खूप लोक मेलेली पण आहे. तर तिकडे खूप जणांना चकवा लागतात, भूतही दिसतात. आणि असं बोललं जाते ना की ते सैतानाचं दार आहे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजचा जो आपला एपिसोड असणार त्यात आपण बऱ्याच गोष्टी करणार आहोत. आज आपल्या बरोबर अर्नेस्ट आलाय. भाई कसा आहेस? एकदम मजेत. तू कसा आहेस? मी पण एकदम छान आहे भाई. सगळ्यात आधी तू ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं देशील? नमस्कार, माझं नाव अर्नेस्ट मिनेजिस. मी राहायला विरारला. तर आम्ही मूळ वसईचे किंवा विरारचे, वसईकर बोललं जातं. तर मी त्या समाजाचं आहे. आमच्या समाजाला ईस्ट इंडियन समाज म्हणलं जातं. तर ईस्ट इंडियन समाजामध्ये अजून एक पोट समाज आहे, कुपारी समाज. तर ते मी त्या समाजाचं आहे असं. आणि त्यासाठी म्हणजे कोणी कन्फ्यूज होऊ नका की माझी मातृभाषा मराठी काय आहे. पण मी मूळ महाराष्ट्राचं आहे, माझं गाव महाराष्ट्रात आहे, म्हणून माझी मातृभाषा मराठी आहे. वा. हो, पोट भाषा थोडी वेगळी असते, पण मूळ भाषा ही मराठीच आहे. आठवते की आपण पहिल्यांदा शोवर भेटलो होतो आणि तिथेही तू खूप इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली होतीस. पण तुला कसं वाटलं बाई शो? एकदम मजेत. विशेष करून तुमचा जो एक ताळमेळ होती ना, एकदम जबरदस्त. खूप असा माहोल तयार झाला होता, मला खूप आवडलं. आणि विशेष करून त्याचा मी जो भाग झालो त्याच्यामध्ये मला खूप भाग्यवान समजतो मी की तुमच्यासोबत मला बसायला मिळालं आणि बोलायला मिळालं. एक ऑडियन्सचा एक अशी पूर्ण आपण कट्टा बनवलेला. जबरदस्त जबरदस्त. आणि जो क्राऊड सुद्धा आला होता ना, जी प्रेक्षक वर्ग होता तोही जबरदस्त. एक आजी आलेल्या होत्या काहीतरी 83 इयर्सच्या वगैरे, खूप भारी होते. तो काय जबर, माझ्या अंगावर अजून शहारे येतात. जबरदस्त करत होत्या. खतरनाक भाई. आजच्या ज्या आपल्या गोष्टी असणार आहेत, तू कुठून सुरुवात करशील? पहिली मी सुरुवात करणार ॲज युजल आपल्या लोकल ट्रेनमध्ये. भरपूर किस्से आहेत, भरपूर हे आहेत. पण ती गोष्ट आहे मी जी सांगतोय ती माझ्या चुलत बहिणीसोबत झाली होती. तर असं होतं ना की माझी बहीण आहे ना, एक चर्चगेटला एक खूप मोठं फेमस कॉलेज आहे फूप, आणि त्यांचं एक फेस्टिवल असते. सुरुवातीला ते फेस्टिवल येते, म्हणजे महिना जेव्हा कॉलेजचे फेस्टिवल स्टार्ट होतात तेव्हा पहिलं फेस्टिवल त्या कॉलेजचं असेल. आता लोकांना कळलंच असणार की कोणतं फेस्टिवल आहे, कोणतं कॉलेज आहे. खूप नामचीन फेस्टिवल आहे, म्हणजे फक्त मुंबईतून नाही तर पुण्याहून, दिल्लीहून त्या फेस्टिवलमध्ये भाग घ्यायला लोक येतात आणि खूप सेलिब्रिटीज वगैरे असतात. तर माझी बहीण होती फायनान्स डिपार्टमेंटची हेड होती. तर मग शेवटी त्याचा शेवटचा दिवस झाला आणि ती सगळं ऑब्व्हियसली 4 दिवस झाल्यानंतर संध्याकाळ झाली. आणि मग नंतर सगळं आटोपता ते कॉलेजलाच राहिले. सगळं फायनान्स टॅली वगैरे करता करता सकाळचे 3-3:30 कॉलेजलाच वाचलो. मग त्यांना सांगितलं तुम्ही का जाता इकडे क्लासरूममध्ये जातो? त्यांचं नको, आता संडे आहे, आम्ही जाऊन घरी जाऊन झोपू, पहिली ट्रेन पकडू आणि आम्ही जाऊन झोपू, असं त्यांचं मन होतं. तर सगळं आमची माझी बहीण होती आणि बाकी तिच्यासोबत 4 मैत्रिणी होत्या. तर त्या चर्चगेटवरून निघाला 4:30ची काहीतरी पहिली लोकल होती, लेडीज डबा. तर ते बसले. आणि शक्यतो काय असते की विरारवरून चर्चगेटला जायला सकाळी गर्दी असते, चर्चगेटवरून विरारला जायला शक्यतो काहीच नसतं, कोणीही नसतं. तर ते बसले. तर ते कुठे बसले होते माहिती आहे? तुम्ही ट्रेन बघितलं असेल, ट्रेनमध्ये असं एक लांब सराक डब्बा असतो, समोर 8 जण बसतील अशी सीट असते आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंडला 8 जण बसतील अशी सीट असते, शेवटची सीट असते. तर ते 5 मुली तिकडे बसल्या, एंडला बसल्या. माझी बहीण खिडकीला लागून बसली आणि तिच्या बाजूला बाकीच्या 4 मैत्रिणी बसल्या आणि ते असे बसले होते आणि गप्पा गोष्टी करत होते की फेस्टिवल खूप सुंदर झालं, हे झालं, सगळं नीट नेटकं पार पडलं, हा सेलिब्रिटी आला होतो, असं गप्पा वगैरे चालू होत्या. आणि ट्रेन निघाली. तर ट्रेन निघाली ना, तर 2 मुली झोपल्या होत्या आणि बाकीच्या 3 मुली गप्पा मारत, त्याच्यामध्ये माझी बहीण पण होती. आणि त्यांनी असं अचानक माझ्या बहिणीने समोर बघितलं ना, तर काहीतरी विचित्र बाई होती, पांढऱ्या साडीमध्ये होती आणि साडी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं तिने घातली होती, काहीतरी विचित्र पद्धतीने. आणि खूप अशी म्हणजे ओसाड पडलेली जमीन असते ना, असे भेगा पडलेले, खूप अशी पांढरी होती आणि तिचा चेहरा पूर्ण तसा होता, ओसाड पडलेला. तिला वाटलं अरे काय, आणि ती अशी माझ्या बहिणीकडे अशी टक लावून अशी बघत होती. तर माझ्या बहिणीला वाटलं ही काय वेड्यासारखी बघते. आणि ती कुठे बसली होती? एंडला, म्हणजे माझी बहिणी इकडे बसलेली आहे शेवटचा आणि ती त्या कोपऱ्यामध्ये बसली होती. तर ती बोलली इकडे काय अशी बघत आहे. माझ्या बहिणीने ते इग्नोर केलं, गप्पा चालू ठेवल्या. तर गप्पा चालू ठेवल्या ना, तर ती खाली पोहतोय. ते एवढ्यात मरीन लाईन स्टेशन आलं, चर्चगेटवरून निघाली, मरीन लाईन स्टेशन आलं. तर तिने असंच बघता बघता माझ्या बहिणीने तिच्याकडे पुढे बघितलं, ती थोड्या पुढे येऊन बसली होती आणि माझ्या बहिणीकडे अशी घुरत होती.
तर माझी बहीण घाबरली. माझ्या बहिणीने माझ्या मैत्रिणीला सांगितलं की अरे बघ ना ही काय विचित्र बघते. म्हणजे हा ते सांगते काहीतरी येडी असेल, येड्यासारखी बघते असं तसं. तर जाऊ दे इग्नोर करूया आपण. तर परत थोडं पुढे गेलं आणि मग चर्नी रोड स्टेशन आलो. तर असंच त्यांनी गप्पा गोष्टी करता पुढे बघितलं तर ती अजूनच पुढे आली होती आणि ती एकदम भयानक दिसत होती आणि ती वेड्यासारखी अशी करत होती. तर ज्या 3 मुली बघितलं त्यांना खूप भीती वाटायला लागली. अरे काय प्रकार आहे. ती म्हणजे थोडक्यात ना तिने पाय बघायचा प्रयत्न केला तर पाय त्यांना दिसत नव्हतं की म्हणजे ढाकलेले होते की पाय उलटे आहेत का बघावं. तर ती काहीतरी म्हणजे माणूस पण वाटत होता आणि माणूस वाटत पण नव्हता तो की बाई आहे काय आहे समजत नव्हतं. तेवढ्यात त्यांनी बघितलं अरे काय आहे तर ते घाबरायला लागले. तेवढ्यात त्यांनी त्यांच्या बाजूच्या 2 मैत्रिणींना उठवलं आणि विशेष म्हणजे बिकॉज चर्चगेट टू पुढे येतात ट्रेनमध्ये कोणी नाही, फक्त ह्या 5 मुली आणि ती बाई. भूत होतं काय माहित नाही. तेवढ्यात त्यांनी त्या बाकीच्या 2 मुलींना उठवलं. तर त्या 2 मुलींना सांगितलं अरे ती बघ ना बाई कशी विचित्र बघतीये. तर त्यांनी सांगितलं कोण बाई. तर असं झालं की ह्या 3 दिसतीये, त्या 2 ती बिलकुल दिसत नाहीये. मग ह्यांची तर हालत टाईट झाली. तर मग त्यांनी असं थोड्या वरती बघितलं ती अजून पुढे आली होती. तर ह्यांची हालत खराब झाली. मग माझ्या बहिणीने रोजरी चालू केली. आमच्यामध्ये रोजरी ही प्रार्थना असते म्हणजे असं संकटकाळी जसं हनुमान चालीसा असतं त्याच्यामध्ये रोजरी आम्ही रोज करतो किंवा ती संकटकाळी सुद्धा रोजरी केली जाते. तर माझ्या बहिणीने रोजरी चालू केली आणि त्यांनी सांगितलं आता बघायचं नाही. ती एकदम किती म्हणजे एक 10 फुटावर किंवा 12 फुटावर येऊन बसली होती आणि अशी टक लावून बघत होती. तर त्यांनी रोजरी चालू केली की आता हिच्याकडे बघायचंच नाही, काय प्रकार बघायचंच नाही. तेवढ्यात ना मग असं करता करता दादर स्टेशन आलं. तर दादर स्टेशन आल्यावर थोडी किलबिलात वाढली. दादरला गर्दी तर नेहमी असते कधीही जा. एवढ्यात थोड्या बायका चढल्या. तर माझ्या बहिणीने वरती बघितलं तर अरे कोणी नाही. अरे तुला गेली म्हणजे जाऊ दे काहीतरी बाईच असेल असं तसं. मग त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बरं काही असेल काही जाऊ दे. त्याने ते शेवटची गेली. तर अशी ट्रेन जायला निघाली ना तर ती बाई बाजूला उभी होती आणि खिडकीतून माझ्या बहिणीकडे बघत होती. ते 8 सीटर माहिती आहे ना तिकडे, तशी खिडकीकडे बघत होती. आणि विशेष करून माझी बहीण किंचाळली तर लोक बघायला लागली. तर सगळ्यांनी शांत केलं काही नाही. तरी पण ती शेवटला त्या 2 मुलींना दिसत नव्हती, त्या 3 मुलींनाच दिसत होती. आणि मग ट्रेन पुढे गेली आणि ती प्लॅटफॉर्मवरून अशी टक लावून बघत होती. आता ती जर बाई खरोखर असली असती तर त्या 2 मुलींना सुद्धा दिसली असती. आणि एवढ्या लवकर ती कशी येत होती. प्रत्येक स्टेशन बदलत कशी होती. किंवा जमज तुझ्या बहिणीचा भासही असला तरी मग 2 मुलांना गाणं ते दिसत होतं. तिघांना दिसत होती की मुंबई लोकल जेवढं आपण बोलतो आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बनवल्या गेल्यात पण खूप साऱ्या गोष्टी ज्या लोकांबरोबर घडल्यात. खरं. आणि ज्यांना ते दिसतं ना त्यांच्याशीच होतं, भास होतो. म्हणजे असं बोलतं भास होतोय, पण ज्यांना ते जो अनुभव होतो ज्याच्याशी ते होतं ते त्यालाच माहित असतं. कारण तू प्रॅक्टिकली पण असं विचार कर ना की ती जी जागा आहे तिथून आपण येतो जाऊ तिथे एवढ्या वर्षांपासून सुरू आहे. एवढे लोक तिथे ट्रॅव्हल करतात. असं म्हणतात प्रत्येक दिवसाला कित्येक लोक तिथे मरतात. वर्षाला म्हणजे खूप मोठा आकडा आहे जे लोकांचा जीव जातो लोकल ट्रेन मधून. लोक ऍक्सिडेंट होतो, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या जागेने एवढ्या लोकांचा मृत्यू पाहिलाय तर काही ना काही असेल ना. आणि त्यांना कोणी असं नॅचरल डेथने नाही तिथे मेलाय किंवा कोण असं म्हणजे पेननीच मेलाय ना कोण. म्हणजे ते काहीतरी त्याच्या मनात होतं जेव्हा त्यांनी जीव दिला तिथे तर तो येईलच ना. आणि काहीतरी नेगेटिव्ह एनर्जी तिथे असतातच. आणि हे बोललं ना समजा तुम्ही देवाला मानतात तर तुम्हाला दानवाला सुद्धा मानावंच लागेल. कारण कोणताही धर्म उचला त्याच्यामध्ये आहे. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये दानव आहे, मुसलमानामध्ये जीन असतात, आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये सैतान आहे, इव्हिल स्पिरिट आहे. तर ते आहेच. तुम्ही देवाला मानताय तर तुम्हाला नेगेटिव्ह एनर्जीला मानावं. आणि मग आपल्या ते धर्मात पण लिहिलंय ना असं हनुमान चालीसामध्ये लिहिलंय. मग काहीतरी त्यांचं असेल म्हणजे आपण सांगू नाही शकत की हेच आहे पण मे बी ते आपल्या आतली नेगेटिव्ह एनर्जी असू शकते किंवा काय. सॉरी मंडळी तुम्हाला मध्येच डिस्टर्ब करते पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमचं बोरिंग जॉब करून कंटाळला आहात का? तुम्हाला ही रील्स बनवून पैसे कमवायचे आहेत का? तुम्हाला ही तुमच्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया थ्रू लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे? युट्यूबने गेल्या 3 वर्षात भारतीय क्रिएटर्सना 21,000 करोडपेक्षा जास्त पे केले आहेत. लोक त्यांच्या छोट्या बिझनेसचे रील्स बनवून लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत आणि कस्टमर्स घेत आहेत. आणि आय नो हे सगळं तुलाही करायचंय पण माहिती नाही कसं. मित्रा खरं बोलू तर तुला एका मंत्राची गरज आहे आणि त्यासाठीच आपण घेऊन आलोय आपला कोर्स कॉन्टेंट मंत्र, जिथे मी माझ्या 8 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी स्टोरी टेलिंग, अल्गोरिदम, एडिटिंग, चॅट जीपीटी हे सगळं कसं वापरून आपलं कॉन्टेंट आणि आपलं बिझनेस मोठं करू शकतो आणि आपणही लाखोमध्ये पैसे कमवू शकतो हे सांगितलंय. एकदम सोप्या भाषेत, आपल्या भाषेत आणि आपल्या बजेटमध्ये हा कोर्स आहे. लिटरली तुम्ही गृहिणी असाल किंवा शाळेत जाणारं कोण असाल
कोणीही हा कोर्स करून त्यांचा कॉन्टेंट आणि त्यांचा बिझनेस ग्रो करू शकतो. तर आता आपल्या वेबसाईटवर जा, भंकस लर्नवर, आणि आता कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि हा, आपल्या भंकसच्या व्ह्यूअरसाठी एक स्पेशल ऑफर आहे. जर तुम्ही हा कुपन कोड वापरता तिथे, तर तुम्हाला फ्लॅट 700 रुपये ऑफ मिळतील. आणि हे लिमिटेड लोकांसाठी आहे, त्यामुळे जराही वेळ नका घालू. आता साईटवर जा, कोर्स घ्या आणि व्हायरल जा. नाहीतर 6 महिन्यानंतरही तुम्ही त्याच बोरिंग जॉबमध्ये अडकून राहाल. भाई ह्याच्यानंतर तुझ्याकडे कोणती गोष्ट आहे, तुला कोणत्या गोष्टीकडे जायचंय? तर ही गोष्ट मी सांगते, ही मला म्हणजे अशी वाया करून ऐकली होती. म्हणजे मी जेव्हा कामाला होतो, मी पहिला कोविड नंतर 2022 साली मी नाईट शिफ्ट करायचे होतो. तेव्हा तिकडे एक मुलगी होती, तर तिने ती सांगितली होती तिच्या जुन्या कंपनीमध्ये, ती कुठे एरोलीला काम करायची. तिच्या कंपनीमध्ये असं झालं होतं, तिच्या ताईबरोबर काहीतरी तेव्हा ड्रॉपच्या वेळेस ही झाली होती की एरोली का तिकडून कुठेतरी आय डोंट नो कुठेतरी ड्रॉप होता. आरे कॉलनीमध्ये एक मुलगी राहायची, तिला ड्रॉप होता, तेव्हाही घडली. तर स्टोरी अशी होती की तेव्हा ही अराउंड होतं 2012-13 सालची गोष्ट आहे आणि आरे कॉलनी तेव्हापासून हॉन्टेड आहे. तर एक शेवटचा ड्रॉप होता ना, ज्या कंपनीमधून शेवटचा ड्रॉप होता, तो एक आरे कॉलनीच्या मुलीचा होता. आणि तेव्हा निर्भया वगैरे झालं होतं आणि एक गार्ड होता तिच्यासोबत आणि ड्रायव्हर होता आणि शेवटी मागे ती मुलगी बसली होती. आणि मग ते जाता जाता ते खूप गार्ड आणि ड्रायव्हर गप्पा गोष्टी करत होते, हसत खेळत होते. त्या मुलगी मागे बसली होती, काही नाही मागे बसली होती असं तसं. एवढ्यात अचानक तोच रोड आला, जो आरे कॉलनीचा रोड आहे, तोच रोड आला. आणि अचानक ते काही बोलायचे राहिले, अचानक ते शांत झाले. आणि एवढ्यात मग ड्रायव्हरने अचानक समोरची लाईट कमी केली आणि गाडी चालूच राहिली. तर मुलीला वाटलं हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. तर मुलगी ओरडायला लागली, तुम्ही काही करू नका, करायचा विचार करेल तर बघा इकडे सगळं ट्रॅक होतं, हे होते. तर ती काहीतरी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणारच. तर ते असं तसं करायला लागली, हे करू ते करू, असं तसं. ते काही उत्तर देत नाही, गाडी चालली आहे. शेवटी मग असं करून एक 5-6 मिनिटांनी गाडी तिच्या ह्याच्या बाहेर येऊन थांबली. त्या ड्रायव्हरनी तिच्या कॉम्प्लेक्सच्या बाहेर येऊन गाडी थांबवली. तर थांबवली, ती रागात बाहेर आली की आता ह्याला 2 शिव्या घालते. तर ती शिव्या घालायला जाणार पुढे, तेवढ्यात तो गार्ड होता, तो बेशुद्ध पडला होता आणि ड्रायव्हर होता थंडा पडता असं बोलतो ना, एकदम घाबरला होता, काहीतरी कुडकुड होतं, एकदम असं विचित्र होता. तर शेवटी मग तिने काय केलं, वॉचमॅन वगैरे धावत आले ना, ती किंचाळत होती म्हणून. तर सगळं म्हणजे लोक वगैरे त्यांना उठवलं, हे केलं त्याला. आणि मी थोडे 2-1 तासानंतर त्यांना सगळं असं व्यवस्थित पाणी वगैरे दिल्यानंतर त्यांना विचारलं की काय झालं होतं. तेवढ्यात ते काय बोलत होते माहिती आहे की अचानक गाडी चालवता होता एक बाई येऊन अशी बोनेटवर पडली आणि ती अशी बोनेटच्या मध्ये अशी वाकून बघत होती आणि ती ड्रायव्हरला सांगत होती की बाजूला बघ. पण ड्रायव्हरनी बाजूला बघितला ना, ती काहीतरी 60च्या स्पीडला गाडी चालवत होते. तर बाजूला त्याच स्पीडला एक मुलगा धावत होता आणि ती बाई सांगत होती की माझ्या मुलाला गाडीमध्ये घे. आणि सर्टन त्यांचा तो एरिया असतो ना, तो एरिया संपल्यानंतर ती अचानक उडून गेली, गायब झाली. तर ही स्टोरी होती. त्यामध्ये तिला म्हणजे असा प्रकार वाटला, पण तिकडे गेल्यानंतर तिला असं समोर बापरे. डोंगरी रोडची स्टोरी आहे. म्हणजे ते हे आहे ना, खूप म्हणजे भुताडकी तिकडे खूप आहे त्या रस्त्यावर, वस्ती वगैरे नाही, भुताडकी आहे तिकडे. तर तिकडे काय होतं की माझं हे होतं ना, माझ्या चुलत भावाच्या मामाच्या मुलं. तर आमचं एक रमेदी नावाचं पॅरिश आहे. पॅरिश म्हणजे असं असतं की एक चर्च असतं, त्याच्या अंडर केवढी एरिया येईल, तर त्या एरिया जेवढी त्या चर्चमध्ये जाणार, म्हणजे त्या चर्च विधी करण्यासाठी ज्या चर्चमध्ये जाणार, त्या एरियाला पॅरिश बोलतात. तर ते रमेदी पॅरिश नावाचं एक नवेन असतात, म्हणजे विशेष एक प्रार्थना असते. तर तिकडून तो निघून आगाशीवरून विरारवरून निघून तो वसेला जातो. तिकडे एक विधी असते ते. तर ते संध्याकाळी पण विधी होतात. त्यांनी विचार केला, नवीन कॉलेजला लागलेले, कॉलेज जात होते, तर ते गाडी घेऊन वगैरे 18 वर्ष झाले, गाडी घेऊन गेले की आपण तिकडे जाऊ आणि त्याच्यानंतर आपण असं पार्टी वगैरे करू, हॉटेलमध्ये घेऊन रात्री येताना येऊ. तर त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही या, पण येताना तुमचा तो रस्ता आहे. कोणता रस्ता आहे? डोंगरी रोड आहे. आणि तिकडे खूप असे बरेचसे किस्से आहेत, काय नाही काय झालं होतं, काय नाही काय झालं. अशी अनिशा बोलली ना, एक फॅमिली येते, तर खूप सारे किस्से आहेत तिकडे. तेवढ्यात काय झालं, ह्यांनी पार्टी वगैरे केली, अरे आम्ही घाबरत नाही असं तसं करून. आणि काहीतरी 12-1 वाजेपर्यंत पार्टी वगैरे केली ह्यांनी आणि हे तिकडून न्यायला लागते. तसे त्या स्पॉटवर पोहोचले ना, ह्यांची गाडी बंद पडली. तर तो माझा मित्र सांगतो, अरे काहीतरी झालं असेल चल. तर ते गाडी स्टार्ट करतायत तर होत नाही. त्याच्यानंतर तो पुढे गेला की आपण एक काम करू, पेट्रोल संपलं असेल. तर पेट्रोल बघतो काटा फुल आहे आणि त्याने उडून गेलं, पेट्रोल पण आहे. म्हणजे काही असू शकतं. मग तो सांगतो ठीक आपण फोन करूया. तर फोन करायला गेला तर कोणाचं नेटवर्क नाही. आणि हा तेव्हाचे काळ आहे जेव्हा व्हॉट्सॲप वगैरे 2008-9 सालची गोष्ट आहे. म्हणजे तेव्हा व्हॉट्सॲप वगैरे काही नव्हतं, फेसबुक नवीन नव्हतं, पण तेव्हा इंटरनेट महाग होतं. तर करू शकतो तर फक्त कॉल करू शकतो, तर नेटवर्क नाही आहे. मग त्यांनी सांगितलं, ते थोडे असे होते, चांगले होते. तर त्यांनी सांगितलं की चला आपण धक्का मारत गाडी पुढे नेऊन मदत मागूया. तर धक्का मारत थोडी म्हणजे 1 किलोमीटर त्यांनी गाडी पुढे गेली, म्हणजे तो पॅच पूर्ण संपला.
आणि पुढे गेले तसंच आता तिकडे घर आहे, आपण जाऊन त्याच्याकडून मदत मागूया. तो सांगतो पण आधी बघ ना गाडी चालू होते का. त्यांनी सेल्फ केला, गाडी स्टार्ट झाली. त्यांनी मोबाईल कळला, नेटवर्क आहे. म्हणजे मे बी त्यांचा तो मनुष्यगण नव्हता म्हणून त्यांना दिसलं नाही किंवा ते काळ आला नव्हता, पण त्या स्पॉटमध्ये काहीतरी निगेटिव्हिटी होती. तर आता त्याच स्पॉटची अजून एक स्टोरी आहे जिकडे माझ्या काकाला ते दिसलं होतं. सेम ते रात्री त्या रूटवरून येत होते. एवढ्यात ते गाडी आले आणि अचानक फॅमिली आली, त्यांच्यासाठी मदत मागायला फॅमिली आली. तर फॅमिली सांगत होते की प्लीज आमची मदत करा की आमची तिकडे मुलगी पडलेली आहे, की ॲक्सिडेंट झाला, प्लीज तिला वाचवा. तर माझे काका वगैरे एकदम चांगले असे धार्मिक वगैरे हे ते. तर ते सांगत होते ना की हे करा, की चला मी जातो वगैरे. तेवढ्यात ना त्यांची गाडीला रोजरी होती, आमची रोजरी असते क्रॉसला आम्ही गाडीला वगैरे लावतो. तर ती रोजरी अचानक त्यांना सांगत होते दिशा दाखवली तिकडे. तर त्यांना काहीतरी विचित्र वाटलं, तर त्यांनी पाय बघितले तर पाय उलटे होते. तर त्यांनी गाडी चालू केली आणि ते निघाले. आणि मग त्यांनी नंतर एन्क्वायरी केली, तेव्हा त्यांना समजलं की ॲक्सिडेंटमध्ये आई बाबा आणि मुलगी तिघं मेले होते. पण ते आई बाबा आजही उठून येतात आणि ती मुलगी बहुतेक काहीतरी म्हणजे थोडा वेळ जिवंत होती. म्हणजे समजा तिला कोणी उचललं असतं तर ती वाचली असती. म्हणून अजूनही म्हणजे ही गोष्ट झाली तर 2012-13ला, पण आजही त्या जागेवर जसं होतं. म्हणजे अनिशा बोलली होती ना ती फॅमिली दिसते, ती हीच फॅमिली आहे. तर ती माझ्या काकाने बरोबर अनुभवलेलं आहे. आता फादरांनी पण अनुभवलं, मला प्रॉपर स्टोरी माहीत नाही, पण तेही त्यांनी सुद्धा ते अनुभवलं होतं. पण असं ते आहे डोंगरी रोडवर आहे. आणि भाई तू प्लॅन शीट बद्दलही काहीतरी बोललेस. मला आठवते की मी नेटफ्लिक्सवर कोणती तरी डॉक्युमेंटरी बघत होतो आणि त्यात ते काही कॉलेजची मुलं ते प्लॅन शीट वगैरे ट्राय करतात आणि भूतांना बोलवतात. तर तेव्हा तर काही नाही होत, पण त्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांना असे विचित्र अनुभव यायला लागतात. आणि खूप ठिकाणी इंटरनेटवर रिसर्च आहेत आणि किती खरं आहे किती खोटं आहे माहिती नाही आपल्याला. पण तुझ्याकडे त्याची कोणती गोष्ट आहे तर मला ती ऐकायला आवडेल. ओके, सर्वात पहिलं प्रथम मी प्रेक्षकांना सांगतो की प्लॅन शीट म्हणजे काय असतं. असं तो बोलला की भूतांना बोलवायचा प्रकार, तर खूपही होता की ड्रॉ करून बोलवलं जातं. तर माझे बाबा आता त्यांचं वय आहे 60. तर ते 6-7 वर्षाचे होते ना, तेव्हा एक त्यांचे हे होते गावामध्ये एक काका होते. म्हणजे माझे बाबा आता 60 वर्षाचे, ते 6-7 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी हे अनुभवलं होतं प्लॅन शीट. तर त्याच्यामध्ये काय असायचं माहिती अनुष्ठान, त्याच्यामध्ये तो जो काका होता त्यांना ती विधी येत होती आणि ते भूतांना बोलवायचे. तर ते कसं बोलवायचं, ते भूत किंवा ते काही निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक जी शक्ती असते ती कशी येणार, त्यांना असं कोणतरी त्यांचं अशी मज्जा करणारे हे नाही पाहिजेत. म्हणून माझे ते काका काय करायचे, जे लहान मुलं आहेत जे निष्पाप आहेत त्यांना दुनियाबद्दल माहीत नाही, ते उगाच हसणार नाहीत, अशा लोकांनाच घ्यायचे. तर ते काका काय करायचे, फक्त जे 8-10 वर्षाची मुलं आहेत, 3-4-5 वर्षाची मुलं जे थोडीफार समज असते त्यांना बोलता येते, आणि 10 वर्ष त्या मुलांनाच ते अनुष्ठानसाठी बसवायचे. तर ते अनुष्ठान कसं करायचं, परात घ्यायचे. परात म्हणजे आपण जे पीठ वगैरे करतो ना चपात्या करायला मोठा परात, त्याच्यामध्ये पाणी ओतायचे आणि त्या काही स्टो असायचा. म्हणजे ही गोष्ट अराउंड 69-70-71 तेव्हाची गोष्ट आहे. आणि तेव्हा स्टोच असायचा, तर त्याच्यामध्ये स्टो ठेवायचा आणि ते अंधार करायचे आणि मुलांना असं गोल बसवायचे आणि सगळ्यांना हात पकडायला लावायचे आणि काहीतरी ते करायचे. आणि मग ते बोलायचे की तुम्ही आले असतील तर सिग्नल द्या, काहीतरी द्या. आणि खरोखर व्हायचं मित्रा, असा स्टोला 3 पायके असतात, तर तुम्ही आले असतील तर आम्हाला 2 ठोकं द्या. तर तो स्टो असा उचलायचा ऑटोमॅटिक आणि 1-2 असा तो सिग्नल द्यायचा. आणि मग त्या स्टोला काहीही प्रश्न विचारू शकतात, हा किंवा ना मध्येच. उदाहरणार्थ मग सगळे मोठी माणसं लोकांना मुलांना सांगायची की तू विचार की हा पास होणार का. उदाहरणार्थ रिकी दादा उद्याच्या परीक्षेमध्ये पास होणार का. पास होणार असतील तर 2 ठोकं दे, नापास होणार असतील तर 3 ठोकं दे. तर पास होणार असेल तर स्टो असा उचलायचा आणि 1-2 असं ठोक द्यायचं आणि ते 99% खरं असायचं. आणि मग त्याच्यानंतर काय झालं होतं माहिती आहे, त्याच्यानंतर असं इश्यू झाला होता ना की समजा कोणी हसलं किंवा काहीतरी चेष्टा केली, मस्करीवर येईल, तर ती अदृश्य आत्मा तिकडेच राहणार. आणि अशा वेळेस एकदा काय झालं, एक काहीतरी 12 का 13 वर्षाचा मुलगा येऊन बसला होता आणि तो हसला होता आणि त्याच्याने ते भूत होते काहीतरी निगेटिव्ह एनर्जी रागावली होती. आणि मग त्याच्यामुळे काय झालं होतं, त्या काकांना जवळजवळ 1-1.5 महिना ते खूप आजारी होते. मग त्यांनीच अनुष्ठान करून प्रार्थना करून त्यांना घालवलं होतं. मग ते असं झालं होतं. मग माझे बाबा बोलले त्याच्यानंतर त्यांनी ते पुन्हा केलं नाही कारण ते त्रास झाला होता. पण ते ऍक्च्युअलमध्ये व्हायचं, असं स्टो उचलायचं नसं ठोका द्यायचं. ते आपल्या कोकणात पण होतं ना, ते कौल लावतात वगैरे, ते तांदूळाचे दाणे असतात, तांदूळ गटून खूप तसं खूप काही, तेव्हा जुन्या लोकांना खूप काय प्रकार होते. आता म्हणजे माझ्या आजोबांनी स्टोरी, वेगळी स्टोरी याच्यामध्ये मेन्शन नाही. माझ्या आजोबांची स्टोरी होती. म्हणजे
त्याच्यामध्ये काय होतं म्हणजे धोतीन नावाचा एक भूत होतं. त्याला आता कोकणामध्ये काहीतरी वेगळा शब्द असेल. धोतीन म्हणजे असं काय होतं माहिती का, हे भूत असते ते तू रात्री असं कुठे असं फिरत असशील ना, तर तुला पकडून कुठे कुठे फिरवणार, तुला चिखलामध्ये वगैरे लोळवणार वगैरे असं. आणि तसं माझं चुलत आजोबासोबत झालं होतं, म्हणजे आजोबांच्या भावासोबत. त्यांच्यासोबत ते झालं होतं. ते तरुण होते तेव्हा कुठेतरी असे फिरत होते वाडीमध्ये आणि मग त्यांना धोतींनी पकडलं होतं आणि असं कुठेतरी चिखलामध्ये वगैरे माखून वगैरे आणि ते हैराण करून ते सकाळी रात्री जे नेतो तुम्हाला अदृश्य करून आणि तुला काहीच भान नाही. सकाळी तू कुठेतरी असे शेतामध्ये पाठवत आणि मग तुला समजतं की अरे धोतीन लागली आणि तेव्हा असं धोतीन हा शब्द होता की धोतीन लागली असे वगैरे. आणि त्याचं खूप काय प्रकार होते तेव्हा. पण आता तर शहरीकरण झालं वसई विरारमध्ये म्हणून ते खूप कमी झालं, पण व्हायचं. मी आता रिसेंटली पण एक पॉडकास्ट टाकलेला, माझे एक चुलत आजोबा आहे त्यांच्यावर मी पॉडकास्ट केला होता आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली जी माझ्या पप्पांनी पण अनुभवली होती, माझ्या वडिलांनी, कारण तेव्हा ते खूप लहान होते आणि हे गावीच झालेलं असं. तू सेम बघितलं ना, तुम्ही जाऊन तो पॉडकास्ट बघू शकता ह्यानंतर. तर त्यात पण सेम होतं. ते बोलतात की एक माणूस होता, त्याला काहीतरी भूतांनी झपाटलं किंवा काहीतरी तो हसला, त्यांनी चॅलेंज केलं आणि त्याला रातोरात त्याला तिथून घेऊन गेले आणि पूर्ण गाव शोधते. म्हणजे खूप टाइम झालं, संध्याकाळ रात्र झाली, त्यांचे घरातले आले, ते लोक परत त्या डोंगरावर गेले आणि मग ते लोक जिथे जात आहेत ना, तो माणसाचा आवाज येतोय तिथे जात आहेत, थोड्या वेळाने तोच आवाज दुसरीकडून येतोय, म्हणजे असं पूर्ण गाव त्या रात्री जागा होता आणि त्या माणसाला शोधत होते. तेव्हा ज्यांच्याबरोबर घडलं त्यांनाच ते माहित आहे भाई. पण तुम्ही जाऊन बघू शकता पॉडकास्ट, पण सेम मला वाटतं. आणि हो, आणि शक्यतो मी अनुभवलंय ना, जिकडे लोकवस्ती कमी असते ना तिकडे हे प्रकार खूप असतं. कारण बघा ना, इकडे शहरामध्ये एवढं नसतं पण गावी वगैरे खूप होतं. आता आम्ही पण लहान होतो तेव्हा वसई विरारला खूप होतं, पण आता खूप कमी झालेलं कारण शहरीकरण झालेलं. मला वाटतं तेवढं लक्षही आपण देत नाही त्याकडे. ते पण असू शकतं किंवा लोक भूतांना ते आवडतच नाही, निगेटिव्ह एनर्जीला आवडत, त्यांना वाटतं की सुनसान एरियात राहावं, हे राहावं, तसं पण असू शकतं. आता भाई ही गोष्ट आहे ना, ही पर्सनली माझ्यासोबत घडली होती, म्हणजे माझ्या भावांसोबत घडली होती, चुलत भाऊ. पावसाळ्यामध्ये काय होतात, आम्ही तिकडे आमच्या वाडीमध्ये फुटबॉल खेळायचो, खूप फुटबॉल वगैरे खेळायचो, असं तसं फुटबॉल खूप खेळायचो. तर शेवटी काय झालं की आम्ही खूप पूर्णपणे माखले होते चिखलानी. तर आता विचार केला की अरे जाऊन आपण बाथरूममध्ये असं धुणार, सगळे चिखल असणार, आई वगैरे ओरडणार, त्यापेक्षा आपण काम करू, आपण विहिरीमध्ये थोडं पोहून घेऊया. आणि आम्हाला आमच्या वसई विरारमध्ये कसं असते की मुलगा हा एकदा चालायला लागला की पोहायला सुद्धा शिकतोच. म्हणजे कोळी लोकांचं असं आमच्या वाड्या वगैरे असतात, तर आमच्याकडे असं आहे की मे महिन्यामध्ये आमचे दादा वगैरे घेऊन जातात. म्हणजे आता आम्ही ते रिच्युअल फॉलो करतो आमच्या लहान भावंडांसाठी. म्हणजे मला सुद्धा माझ्या दादांनी पोहायला शिकवलंय की ते पोहायला लागले, त्यांनी विहिरीत टाकलं, पोहत बुडायला लागलं, खाली येऊन असं फक्त वरती करायचं आणि हळू 3-4 दिवसात शिकणार आणि आम्ही पोहायचं. आणि वसई विरारमध्ये सगळीकडे आहे, कोकणामध्ये पण तसंच असतं की विहिरीमध्ये पोहायला शिकतात. तर शक्यतो ना तिकडे अशा खूप विहिरी आहेत वाडीमध्ये. तर आम्हाला आमचे जे आजोबा वगैरे जे शेतामध्ये काम करतात, जास्वंदाची शेती करतात, तर ते आम्हाला बोलत होते काहीही करा, त्या बाजूच्या विहिरीमध्ये पोहायला उतरू नका. आधी विहीर पण थोडी एकदम अशी चांगली नव्हती, ते सांगितलं का, आम्ही सांगितलं ते विचारू नका, तिकडे उतरू नका, असं ते सांगत होते. तर ठीक आहे, आम्ही विचारत नाही, आम्ही त्यांच्या विहिरीत पोहायला होतं, त्यांच्यासोबत वाद घातला तर उद्या ते विहिरीमध्ये पोहून नाही देणार. ठीक आहे, आम्ही त्यांच्या विहिरीत बोललो बाजूच्या विहिरीत जाऊ नका असं. ठीक आहे, जाऊ दे, असं तसं झालं आणि आम्ही पोहत होते असं. आणि मग काय झालं की आम्ही माखले होते, आम्ही ठरवलं चला विहिरीमध्ये पोहायला जाऊया. तर सगळे सांगतात अरे आम्ही नाही. तर आम्ही 3 भाऊ आम्ही गेले, म्हणजे चुलत भाऊ वगैरे आम्ही 3 जण गेले, पूर्णपणे माखले होते. आम्ही 3 जण गेले आणि आम्ही ठरवलं की आणि ती सूर्यास्ताची वेळ होती. आणि असं बोललं जातं ना की सूर्यास्त आणि सूर्य जेव्हा डोक्यावर असतं 12-1 वाजता, तेव्हा नदीमध्ये पोहू नये आणि विहिरीमध्ये सुद्धा पोहू नये. विहिरीमध्ये शक्यतो सूर्यास्ताच्या वेळेस जाऊ नये असं बोललं जातं. तर आम्ही गेले पोहायला. तर आम्ही तिकडे पोहायला गेले ना, तर तिकडे एक लहान मुलगा बसला होता. कोणत्या विहिरीमध्ये माहितीये, विहिरीच्या बाजूला तो दुसरी विहीर होती ना, तो काय बोलतात त्याला की ती आम्हाला बोललं होतं तिकडे जाऊ नये, तिकडे तो विहिरीमध्ये तो पोहत होता. तसं म्हणलं अरे काय आलं पोहायला, इकडे या, असं तसं या, बोलवायला या, असं तसं. म्हणलं नको आम्हाला पोहायचं. तसं अरे तू कुठचा रे, आम्ही तुला कधी पाहिलं नाही. तर तो बोलला की अरे मी त्या लांबच्या गावाचा आहे, म्हणजे आमच्या समाजाचा, पण ते गाव थोडं दूर आहे, म्हणजे आमच्या भाषेमध्ये. तो बोलला की अरे पोरा तुम्ही, आम्ही त्याला विचारलं पोरा तुम्ही कडशेर आहे, तू कुणा कडसोर आहे तू. तर त्याने एका गावाचं नाव सांगितलं. उदाहरणार्थ मी वेगळा सांगी, म्हणजे तो वेगळं सांगतो, तो उदाहरण असतं, मी गावाचं नाव सांगितलं. तो बोलला अरे मी भाईंदरसो, असं तो बोलला. मी अच्छा म्हणजे तू कधी आला, तो बोलतो मी मामारा आले, म्हणजे मी आजोळी आलेलो आहे. तर आम्ही त्याला विचारलं, तो अरे तू तिकडे का पोहते, तो मला इकडेच पोहायला आवडते, मला आडेच पोहायला आवडते, असं तो बोला. ठीक आहे, तर आम्ही तिकडे उभे राहतो. पण ना काय झालं काय माहित, माझे 2 भाऊ होते ना, ते बोलले अरे आपण पण तिकडे पोहू ना, मला पोहावं असं वाटते. आणि रिक्की तुला खरं सांगू की मला पण वाटत होतं की अरे आपण तिकडे जाऊन पोहावं, काहीतरी पोहावं. तर मी सांगितलं अरे नको तिकडे नको. त्या आपल्या आजोबांनी बंद केलं, आपण इकडे 2 उड्या मारून निघूया.
तर मी जशी त्या विहिरीमध्ये ना, आम्ही त्या नेहमी विहिरीत पोहतो ना, तिकडे मी उडी मारली आणि आय डोंट नो भाई काय झालं, मला असं वाटलं, जाणवलं, भास झाला की कोणतरी मला पाय खेचते, असा मला भास झाला. आय डोंट नो काय म्हणजे काय झालं ना, मला वाटलं की अरे कोण पाय खेचेल का काय. तर मी येऊन पायरीवर बसलो. तर ठीक आहे, तर माझे दोन भाऊ बोलले, अरे आपण तिकडेच पोहूया ना. तर इकडे नाही पोहायचं आम्हाला, म्हणजे सोडून द्या. तो बोलते अरे मार ना, आपल्याला कुठे पोहायचं, इकडे आजोबांनी बंद केलं, इकडे पोहूया. तर माझ्या दुसऱ्या भावाने उडी मारली आणि तो आला, तो असा काहीतरी विचित्र होता, तो जाऊन कठाडा म्हणजे विहीर जिकडून सुरू होते तिकडे जाऊन तो बसला. मी खाली पायरीवर बसले. तर माझा तिसरा भाऊ सांगतो, अरे तिकडे पोहू चल ना. तर मी सांगितलं, ते सांगतो अरे नको ना, मार नाही इकडे. तर त्यांनी उडी मारली आणि तोही बाहेर आला आणि तो एकदम चढायला लागला. तो मला काय बोलता माहिती आहे की अरे भावा ऑनेस्ट, अरे मला वाटतंय कोणीतरी माझा पाय खेचते. तो बोलला आणि मला पण तोच भात झाला होता. आणि तो वरती माझा भाऊ बसला होता ना, तो बोलला अरे मला पण तेच वाटतंय. तर आम्ही त्या क्षणी तिघं असे निघाले आणि तो मुलगा सांगतो अरे इकडे पोहा, इथे पोहा, इथे पोहा. तर आम्ही थांबले नाही, आम्ही निघाले तिकडून. आणि मग आम्ही जाऊन वगैरे आजोबांना वगैरे विचारलं, अरे तिकडे काय सीन आहे, तिकडे असा मुलगा दिसत होता. तर मला आजोबांनी त्यांचं वर्णन विचारलं त्या मुलाचं. तर आम्ही त्याला सांगितलं असं थोडा बुटका होता, असं काहीतरी थोडा असं झुकलेला होता, असा मुलगा होता. तो सांगतो झालं तुम्हाला दिसला तो, म्हणजे संध्याकाळी का गेले, तुम्हाला तिकडे उतरले नाही ना. तो बोलतो नाही उतरले. म्हणजे तुम्ही उतरले नाही म्हणून वाचले. मी सांगितलं काय झालं, कशाला. तो बोलतो की अरे तो आमच्या लहानपणी तो मुलगा मेला होता आणि तो अजूनही भटकतोय आणि तो विहिरीमध्ये पोहता पोहता मेला होता. काहीतरी त्याला फिट वगैरे आली होती म्हणून तो बुडून मेला होता. आणि आजही त्याला खेळायला मुलं पाहिजेत म्हणून तो बोलवतो. आणि तुम्ही समजा तिकडे उतरले तर तो तुम्हाला घेऊन जाणार. म्हणजे आम्ही त्या क्षणाला तिकडे गेले असते तर आमच्यासोबत काही झालं असं, मी इकडे पॉडकास्टला नसलो असतो. बापरे. आणि तो आम्हाला भासच होता. मे बी देवाने आम्हाला सिग्नल दिले असेल की इकडे तुम्हाला असा भास होतं म्हणून तुम्ही निघा. आणि पाय खेचा म्हणजे कोणी खेचत नव्हतं पण आम्हाला भास होत होता, वाटत होतं. आणि क्षणाला मे बी आम्हाला ते वाटलं नसतं तर आम्ही त्या मुलाचं ऐकलंही असतं. आणि तुला खरं सांगू रे की मला खरोखर वाटत होतं त्याच्यासोबत जावं पोहायला. काहीतरी वेगळी एनर्जी होती रे, तो बोलवत होता ना ज्या प्रकारे खेच, म्हणजे तू या इकडे पोहायला. आणि आम्हाला वाटायचं की आम्ही जावं त्या विहिरीत पोहावं. बापरे, खतरनाक. तर रिकी आता ही पुढची गोष्ट आहे ना, एक खूप विरारला एक मागच्या पॉडकास्टमध्ये खूप लोकांनी ती स्टोरी सांगितली. म्हणजे एक विरारला एक पॅच आहे, आता तर तिकडे खूप कमी झालेल्या आहेत घटना. कारण सीन काय झालं, आता तिकडे इकडे बिल्डिंग झाल्याने एक थिएटर पण झालं त्या स्पॉटवर. म्हणजे लोकांना कळणारच आहे, मी थिएटर बोलला ना. एक पॅच आहे, तो काहीतरी एक 2-2.5 किलोमीटरचा सरळ रस्ता आहे, सरळ. तर त्या रस्त्यावर ना खूप असे ऍक्सिडेंट्स वगैरे होत राहतात, अपघात म्हणजे भरपूर, आणि खूप लोक मेलेली पण आहेत. आणि ती मरतात त्या एका स्पॉटवर. तो एक स्पॉट आहे, सेम स्पॉट आहे. आणि असं बोललं जाते ना की ते सैतानाचं दार आहे तिकडे. म्हणजे लोक काही बोलले, सैतान तिकडे खूप केलं जातं. तर तिकडे खूप जणांना चकवा लागतात, भूतही दिसतात. पण शक्यतो काय होतं, म्हणजे 90% लोक तिकडे मरायची. तर आम्हाला सुद्धा, आता मी सुद्धा खूप असं नाटक वगैरे पाहिलं, NCPA म्हणजे चर्चगेटला वगैरे जातो. तर ते 7ला म्हणजे 9ला संपलं, जेवण वगैरे करून चर्चगेटवरून विरारला यायला रात्री 1 वगैरे वाजतात. तर माझी आई सांगते ना की तू काही करायचं, दुसऱ्या रस्त्याने येतं. तर तिकडून मागून एक दुसरा रस्ता आहे, JP नगर मार्ग एक रस्ता आहे, त्या रस्त्याने येतं. म्हणजे तो वळसावरून जवळजवळ 4-1 किलोमीटरचा रस्ता होतो. पण काहीही करायचं त्याच रस्त्याला यायचं, तर त्या रस्त्याला जात नाही. तर एकदा काय झालं माहितीये, मला कंटाळा आला होता. तर मी विचार केला, अरे जाऊ दे, आपण इकडूनच जाऊया. तर काही इश्यू नाही, कारण एवढे वर्ष मी करतोय, काय इश्यू होणार, काही होणार नाही. आणि मी विचारलं काही झालं तरी गाडी आपण स्लोच चालवायची. तर मी त्या रस्त्याला गेलो, घुसलो ना रस्त्याला, तर आय डोंट नो, एक मिनिटात मला जाणवलं ना मी रॉंग साईडवरून जातोय. आणि मग मला समजलं की अरे ऍक्सिडेंट तर असेच होतात. कारण सीन काय माहितीये, तो वन वे आहे, जायला इकडून रस्ता, यायला इकडून रस्ता. आणि ऍक्सिडेंट कसे होतात माहितीये, इकडून तिकडून समोरून आला ना, या साईडून येतो, तो जाऊन त्याला ठोकतो. तर माझ्या लक्षात आलं ना की अरे मी तर त्या साईडूनच निघालेलो आहे बरं, पण मी उलट्या साईडून कसं झालो. तर मी गाडी फिरवली आणि परत मागे आलो. तर जिकडून स्टार्ट होतं तिकडून ठरवलं, आता मी ठरवलं इकडूनच जाऊया, प्रॉपर आपण आता भानावर आहे तिकडून जाऊया. तर मी तिकडून जायला निघालो परत. थोड्या 1 मिनिटानंतर मला परत झालं मी रॉंग साईडवरूनच जातोय. मग मी परत एकदा मागे आलो. मी सांगितलं काहीतरी भास असेल, मी रोजरी केली आणि मी ठरवलं काही असू दे, भूत वगैरे काय नसतं, मी इकडूनच जाणार. मग परत मी त्या लास्ट टाइम, थर्ड टाइम, मला हा अटेम्प्ट करणार, ह्याच्यानंतर मी पुढे जाणार नाही. तर मी परत त्या साईडवर परत 1 मिनिटावर मला समजलं की परत मी रॉंग साईडवरून जातोय. तर मे बी जवळजवळ 2-1 वाजले होते काहीतरी. आणि मग माझं नशीब असं चांगलं असेल की समोरून काही येत नव्हतं. तर मी ठरवलं जाऊ दे, मी परत मागे आलो आणि मी तुला आधी जो रस्ता सांगितला, ओलांडा वगैरे रोड, त्या रस्त्यावरून गेलो. आणि अशीच गोष्ट काय झाली होती, माझा भाऊ होता, भावाचा मित्र, तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कामाला होता, आता तो कॅनडाला आहे.
तर तो तिकडून आणि तो खूप असा एकदम दिलदार माणूस, काही नाही, अरे भूत वगैरे काय नसतं, आणि तो रॅच रस्त्याने येत होता. पण तो जवळजवळ एक पकडला एक 16-17 वर्षी हॉटेलला लागला होता, आणि तो गाडी घेऊन त्याच हॉटेल इंडस्ट्री म्हणजे तुला माहिती आहे की रात्री 2 वाजणारच, तर त्याला काहीच फरक पडत नव्हता. आणि त्याचा कॅनडाला जायचा 1 महिना होता, आणि तो त्या रस्त्यावरून आलेला. अचानक त्याची गाडी वजन झाली, आणि तो फुल ॲक्सिलेटर देतोय तरी गाडी त्या 20च्या स्पीडलाच जाते. त्यांनी आरशामध्ये बघितलं नाही, त्यांनी रोजरी चालू केली, प्रार्थना चालू केली, तो पॅच तो कसा तरी कव्हर करून पुढे आला, आणि मग गाडी हलकी झाली. मग तो घरी जाऊन वगैरे ताप वगैरे आला होता. आणि तिकडे असंख्य, तो आज पण गुगल वगैरे केलं ना, आजही सकाळी दुपारच्या वेळेस सुद्धा तिकडे त्याच स्पॉटवर ॲक्सिडेंट होतात. एका तर काय झालं, एका मुलाने काय बघितलं होतं, तो सकाळी जवळजवळ एक त्याची आई आहे, ही नर्स आहे, हिंदू हॉस्पिटलला नर्स आहे ती आमच्या इकडचीच. तर तो त्या आईला सोडायला फर्स्ट शिफ्ट होती काहीतरी, तर ती पकड ना 6-1 वाजताची शिफ्ट येईल, तर 3:30-4 पहिली ट्रेन पकडून जावं लागेल. तो त्या वेळेला गेला होता. तर त्याच्या समोरून एक गाडीवाला जात होता. काय झालं माहिती नाही, त्याच स्पॉटवर अचानक म्हणजे 20च्या स्पीड असेल, स्लिप झाला, आणि तो खेचून तिकडे तो रोडच्या कडेला गेला. आम्हाला सगळे लोक थांबले, काय झालं, काय झालं, काहीच कळलं नाही. मग तिकडे असं कोणी भूत वगैरे बघितलेलं नाही, पण ते बोलतं ना, एक काहीतरी सैतानाचं एक हे असते, तर तिकडे ते आहे, हद्द आहे, काहीतरी ते आहे. म्हणजे बोलतात ना, लुसिफर नावाचा सैतान आहे, तो म्हणजे सैतानाचा राजा आहे, त्याच्याकडे म्हणजे बोलतात की नरकाच्या चाव्या आहेत असं बोललं जातं. लुसिफर म्हणजे एक सैतान आहे, म्हणजे कसं देवदूत वगैरे असतात ना, म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये देवताचा एक लुसिफर एक सैतान आहे, त्याच्याकडे ते पॉवर असतं. म्हणजे एक सिरीज पण आली होती. तर तो सैतानाचा थोडक्यामध्ये सोप्या वेळेस सांगतो, तो राजा आहे. तर असं बोलतात आमच्याकडे, म्हणजे ख्रिश्चन क्राऊड खूप आहे, तर असं बोलतात की तर लुसिफरचा मार्ग आहे तिकडून, म्हणजे तिकडून लुसिफरच्या सैतानाचा, म्हणून त्याच स्पॉटवर खूप काही घटना घडतात. आणि मी गॅरंटेड सांगतो, लोक कमेंटमध्ये सुद्धा खूप हे सांगतील की आमच्यासोबत सुद्धा घडलंय, कारण त्या स्पॉटवर होतच ते. पण आता कमी झालेलं आहे, कारण त्या स्पॉटच्या एक्झॅक्ट अपोजिटला एक थिएटर उभारलेलं आहे, आणि आता थिएटर उभारल्यामुळे तिकडे किलबिलाट थिएटरला म्हणजे आजूबाजूला काही गाडी वगैरे आले, विकणारे आले, पूजा वगैरे करतात. तर आता काहीतरी झालं असणार असं. आणि आता कसं शो, लेट नाईट शो वगैरे चालतात, म्हणून लोक खूप असतात. पण शक्यतो मी तेव्हा आधी पण बोललो की भूत कधी दिसणार, जेव्हा लोकवस्ती कमी असते. आणि तेव्हा असंच होतं, जो पॅच होता, म्हणजे कसं होतं, तो पॅच कसा आहे माहिती आहे, शहर आहे आणि गाव आहे, तर तो मध्ये शहर आणि गावाला जोडणारा तो पॅच होता. म्हणजे आम्ही जे मूळ भूमिपुत्र आहे, आणि मग थोडक्या विराला स्टेशनला लागून शहर आहेत, बिल्डिंग्स आहेत, तर तो मधला जो पॅच होता, तर त्या पॅचमध्ये काहीही नव्हतं. आता हळूहळू करून शहरीकरण गावाकडे पण येत, आणि ते असं वाद चालू आहे की आपण गावं वाचवली पाहिजेत, तो वेगळा वाद आहे. पण ते असं आधी खूप व्हायचं, पण आता हळूहळू कमी झालेलं लोकवस्ती वाढल्यामुळे. पण मला बाई ह्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल, कारण मी मागे माझं नाही का एक व्हिडिओ क्रिएटर आहे, त्याच्यावर बोलणं होत होतं. तर तीर्थ करून त्याचं नाव होतं, आणि त्याने पुस्तक लिहिलं. तो ह्याबद्दल भरपूर कॉन्टेंट बनवायचा, आणि जो कॉन्टेंट पण असतं ना, खूप नेगेटिव्ह गोष्टींच्या अराउंड रिव्हॉल्व्ह करायचं. मी जेव्हा एक दिवशी त्याच्यासोबत बोललेलो, त्यांनी बऱ्याच काही सैटॅनिक गोष्टी वगैरे मला सांगितल्या, आणि त्यांनी ते लुसिफर बद्दल सांगितलं, आणि त्याची बुक आलेली लुसिफर वॉज इनोसेंट. तर नक्की बाई आहे काय आणि काय असतं, तर अशा कोणत्या प्रकारचे सैतान असतात, आणि तसं तुला माहिती आहे? मला टू बी ऑनेस्ट सैतान अगोदर माहिती, पण ते वाचन केलं तर होऊ शकतं. म्हणजे मी कसं उगाच बोलायचं म्हणून बोलणार, पण मला लुसिफर बद्दल माहिती आहे, आणि खूप आहेत. म्हणजे आता एक इल्युमिनाटी तू बोललेलं, इल्युमिनाटी प्रकार माहिती आहे, म्हणजे तुला फेम पाहिजे असेल, पैसा ते इझी मध्ये येतं. ते असं जातं की सैतानाला पूजावं लागतं. तर तसं केलं बोलतात की जे मोठे मोठे आहेत, मार्क झुकरबर्ग म्हणा, किंवा आता दलजीत दोसांझ म्हणा, मी नाव घेतो पण ब्लॉक हे म्यूट करतो, बघितलं त्याच्या ह्याच्यामध्ये अशी साईन करतो, तर ही इल्युमिनाटीची साईन आहे. तर असं खूप प्रकार आहे. म्हणजे सैतान आपण वेगळ्या विषयानंतर बोलूया, पण असं नाही. आणि मला अजून एक तुला विचारायचं होतं एक प्रश्न, की तू इकडे एक जिन बद्दलही बोलणार होतास. तर ही मला माझ्या मैत्रिणी सांगितली होती. तर ही इकडे आपलं आहे ना भाईंदर, नायगावमध्ये जो ब्रिज लागतो, तिकडे गोष्ट घडलेली आहे. तर जिन असं बोललं जातं ना, की हे मुसलमानांमध्ये असं असतं की इस्लाममध्ये एक सैतान असतं ते, किंवा काहीतरी वेगळं. जसे ऐकलं असेल शब्द फरिश्ता येत आहे, म्हणजे अल्लाह एंजल असं, आणि जिन म्हणजे जी निगेटिव्ह एनर्जी असते किंवा सैतान असतं असं. तर जिन एका प्रकारचे भूत असतात जे इस्लाममध्ये आहेत, आणि कोणताही आपले जे प्रेक्षक असतील जे इस्लाम फॉलो करतात किंवा मुस्लिम धर्माला बिलॉंग करतात, तर त्यांना जिन ते माहित असणार, हॉरर असतात. तर शक्यतो तुम्ही हे ऐकलं पण असेल की जिन का असं, हे जिन अत्तरला अट्रॅक्ट होतं, किंवा जाम भयंकर सेंट मारला, किंवा मुलींनी केस मोकळे ठेवले, किंवा तुझ्या पॉडकास्टमध्ये बोललाय की केस मोकळे ठेवून मुलींनी कुठे जाऊ नये. तर ती मुलगी होती ना, ती पण मुस्लिम धर्माचीच होती, तर ती नालासोपाराला राहत होती. तर तिचं काय झालं की ती अत्तर लावलं, तिने भरपूर अत्तर लावलं होतं, आणि ती रात्रीच्या वेळेस येत होती, आपल्या ट्रेनवरून येत होती, आणि दरवाजामध्ये उभी होती. तर ते एक जिन बहुतेक त्या ह्याच्यावर खाडीवर होतं काहीतरी बसलं, आणि ते अट्रॅक्ट झालं, आणि ते तिच्या मागे लागलं, आणि इतकं भयानक मागे लागलं की ते जिन असतं ना, की ती घेऊन झाल्याशिवाय सोडतच नाही.
असं बेकार असं जीन. तर ते मागे लागलं, तिच्या घरापर्यंत आलं आणि मग तिला खूप हैराण करायला लागलं आणि थोडक्यात असं पण राहायला लागलं की ते पण करत होतं. पण त्यांनी त्यांच्या ह्यांना ते बाबा वगैरे असतात ना, त्यांच्या झाडफूक करतात, कुठे दर्गावर वगैरे नेलं, तर त्यांनी खूप सारे अनुष्ठान केलं. मग ते थोडा वेळ ते जीन ते अत्याचार करायचं कमी केलं. मग शेवटी मग तिला खोगला करून करून तिला मारूनच टाकला आणि मग शेवटी तो घेऊन गेला. पण आपले जे मुस्लिम बंधू आहेत ते सांगतील याच्याबद्दल, जीन असं करतं आणि खूप जणांसोबत झालेलं आहे ही गोष्ट. आणि मग ती बाई मेली होती अशी माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं होतं आणि ती खूप वाईट झालं. म्हणजे ती एकदम अशी झाली होती नाही की काहीतरी ती 40 किलोची झाली होती, एवढी तिची हालत खराब झाली होती. एकदम असा सापळा झाला होता तिथे. म्हणजे त्या जिनने तिला खूप तडपून रेप केला, तो शेवटी घेऊनच गेला तिची. आणि खूप म्हणजे प्रकार आहे की ते मुलींच्या पाठी शेवटी असतं जी, म्हणजे सोडत नाही शक्यत. आता ही गोष्ट आहे ना, एक आमच्या इकडच्या आजीबाई सोबत झाली होती. म्हणजे त्या मरून गेल्या, 80 वर्ष झाल्या मरून गेल्या. तर सीन कसं होतं माहित आहे, तेव्हा त्यांनी आम्हाला, म्हणजे मी एक 6-7 वर्षाचा होतो ना, तेव्हा त्यांनी मला सांगितली होती की ती त्यांच्या लहानपणी घडलेली. आता माझं वय आहे 29, तर तेव्हा ती घडलेली त्यांच्यासोबत असं ते सांगत होतं. तर तेव्हा काय झालं, ती अशीच खेळायला गेली होती ना, तर तिकडे असं खेळता खेळता ते कुठेतरी वाडीमध्ये दूर गेले. तेव्हा कसं झालं की भरपूर घरून होती, एक घर व्हायचं आणि बाकी शेती वगैरे करायचा. आणि ते समोर खेळता खेळता खूप लांब गेली होती आणि तिकडे एक शाळा आधी, आणि ती बंद पडली होती. आणि तिकडे 3 लोकांचा मृत्यू झाला होता. एक तरुण मुलगा होता, एक लहान मुलगा होता आणि एक म्हातारा होता. असा 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर ती खेळता खेळता त्यांचं काहीतरी त्यांना खायला ठेवलं होतं आणि असं बोललं जातं ना की ते त्यांचं खाऊ नये तुम्ही. तर त्या आजी होत्या, ते जेव्हा लहान होत्या त्यांनी ते खाल्लं. म्हणजे ही गोष्ट कधी असेल 1940, 35, 40 ची गोष्ट असेल, खूप आधीची गोष्ट असेल. तर त्यांनी ते खाल्लं आणि खाल्ल्यामुळे त्यांना ते राग आला आणि ते तिच्या मागे लागले आणि ते त्यांना दिसत त्यांनी तिच्या मागे मागे यायला लागले आणि ती खूप पळत पळत सुटत होती. आणि शेवटी मागे मागे आले ना, तर 2 जण बोलत होते त्याच्यामधले, अरे आपण हिला घेऊन जायचं. आणि तो एक भूत बोलत होतं की नाही, हिला सोडून द्या, ती लहान आहे. तर ते कोणतं होतं भूत, तो जो लहान मुलगा होता ना, तो सांगत होता, अरे ती लहान आहे, लहान मुलगी आहे, तिला जाऊ द्या. तो सांगता नाही, हिने आपलं खाल्लंच कसं. आणि मग ते शेवटी तिच्या पाठी घरापर्यंत आले आणि ती एकदम अशी विचित्र वागायला लागत होती. मग शेवटी मग त्यांची जी आई होती तिने विचारलं की म्हणजे तांत्रिक वगैरे काय झालंय. मग तांत्रिकांनी त्यांच्या अनुष्ठान त्यांना समजलं की 3 भूतं लागले. मग त्यांनी तिला विचारलं की तू काय केलं होतं, तर ती बोलली की मी असं असं खाल्लं होतं. मग त्यांनी त्यांना काहीतरी विचित्र असं धान्य बनवायला सांगितलं, ते जाऊन त्यांच्या जागेवर ठेव. मग ते जेव्हा त्यांनी जागेवर ठेवलं, मग असं 2-3 दिवसानंतर हळूहळू करून ते निघाले. पण आजीबाई होती ती सांगत होती, मला ते 3 जण दिसत होते, बाकीच्यांना दिसत नव्हते. त्याच्यामध्ये ते 2 जे, एक म्हातारा होता आणि एक पुरुष होता, एक 20-22 होता. तो सांगत हिला घेऊनच जायचा. आणि तो लहान मुलगा होता जे भूतच होतं, ते सांगत होतं हिला घेऊन जाऊ नका, लहान आहे ती. मग शेवटी त्यांनी त्या लहान मुलाचं ऐकलं आणि मग ते गेले. आणि ते कधी ऐकलं, जेव्हा त्यांनी ते खाणं ठेवलं त्यांच्यासाठी. आणि खरी गोष्ट होती, त्या आजीबाईंसोबत झाली होती. तू एक कचऱ्याच्या डब्याबद्दल पण काहीतरी बोलत होती. ही पण मी ऐकल्यावरून आहे. ह्याच्यामध्ये काय झालं होतं माहिती आहे, एक बाई होती, म्हणजे ती झाली होती, म्हणजे ती कचरा वेडसर होती आणि कचरापेटीत राहत होती. म्हणजे कचरापेटीतच जगायची, लोक तिकडचंच खायची, तिकडेच राहते. आणि काय झालं होतं तिचं तिकडे, आणि तिकडे एक होती, काय बैल होतं आणि ते मेला होता. आणि ते दोघे एकत्र मेले आणि त्यांचं काहीतरी भयानक ते विचित्र भूत झालं. म्हणजे मागून ते बैलासारखं आणि समोरून ती बाई. आणि खूप वेळा तिकडून ते अमावस्या आला ना, तिकडून गेलं ना, तर ती खाणं जेवायला मागायची ती बाई. आणि समजा तुम्ही नाही दिली तर ते तसं ते कचरा वगैरे त्या शेपमध्ये असं उठायचं आणि ते त्या भयानक ते तसं दिसायचं. मग शेवटी त्यांना लोक सांग, तुम्ही अमावस्याला जायचं असेल तर तुमच्यासोबत काहीतरी घेऊन जा आणि त्यांना ते खायला टाका. आणि मग मागे होतं. आणि एका मुलीसोबत ते झालं होतं की तेव्हा ते जातून तिकडे खायला काही नव्हतं आणि ते तिकडून अनलकीली ते अमावस्याच्या दिवशीच गेले आणि तिला ते म्हणजे असा कचरा सगळा एकत्र झाला आणि मग ते तिच्या मागे लागले होती. बट शेवटी कसं तरी करून ते तिकडून पळ काढला आणि मग घरून मग तिच्या आईनी जाऊन ते तिकडे खायला वगैरे घातलं आणि ते नॉर्मल झालं, असं झालं. तू अजून एक पण गोष्ट बोलणार होतास, ती म्हणजे एक मुंबईमधल्या कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये काहीतरी झालेलं. ही पण माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीने सांगितलं होती. तिने 2 स्टोरी सांगितलं, मी 2 सांगतो. तिथे काय झालं होतं, त्यांचं नातेवाईक होते ना, एक मी हॉस्पिटलचं नाव नाही घेणार, तर त्या हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट होती आणि रात्री 2चा होता. आणि कसं असतं की हॉस्पिटलमध्ये सगळे लोक राहू शकत, की एकच माणूस राहू शकतो. तर तिची बहीण होती, त्यांची कोणतरी नातेवाईक होती, तर तिची आई होती आणि तिची बहीण गेली होती. तर बहीणला तिला लॉबीमध्ये बसायला सांगितलं होतं. तर ती बहीण होती ना, जाऊन अशी दुसरीकडे लांब सुनसान एरिया होती, तिकडे जाऊन अशी लॉबीमध्ये बसली होती नॉर्मल. तर ती जैन समाज होती, तिच्या बाबांनी त्यांना काहीतरी असं बांधायला दिलं होतं, त्यांच्या समाजामध्ये असतं काहीतरी बांधायला दिलं होतं, तर तिने ते घातलं होतं. तर असं झालं ना, असं तसं झालं. आणि माझी तिकडे होती, तिची मैत्रीण जी बहीण बसली होती, ती अचानक होती ना, तिकडे अशी हालचाल होती
अचानक तिने पाहिलं ना की अचानक हालचाल बंद झाली आणि शांत झाली. तर शांत झाली ना, तर तिकडे काहीतरी विचित्र येऊन बाई तिच्या समोर उभी होती आणि ती बाई तिच्या हाताकडे बघत होती. तर तिला समजली हातात, तिला काहीतरी जाणवलं काहीतरी निगेटिव्ह आहे. तर ती असं हातासोबत ती खेळायला लागली. तिच्या बाबांनी सांगितलं होतं की तू हाताशी खेळत राहा. तर ती खेळत होती. मग ती तसे बघत राहिली, ती बघत होती की आणि ती तिला प्रोत्साहन करते, अरे ते काढून फेकून दे. पण तिने ते दिलं नाही आणि शेवटी मग त्याच्यानंतर अचानक ती बघितलं ना, अचानक ती बाई घालून परत चहलपहल तिला दिसायला लागली की लोक आजूबाजूला चालायला लागली. आणि मग नंतर तिने जाऊन तिच्या घरी सांगितलं होतं ना, तेव्हा तिला सांगितलं ते मे बी ती खूप वर्ष आधी मेलेली असेल हॉस्पिटलमध्ये आणि मे बी ती तुला घेऊन जायला आली असेल, म्हणून बिकॉज तुझ्या हातामध्ये ते काहीतरी होतं म्हणून ती तुला घेऊन जाऊ शकली नाही. आणि विचार करा, समजा ते तिच्या हातात नसलं असतं. अचानक हॉस्पिटलमध्ये भरपूर लोक आहे, पण अचानक असं शांती होते आणि तिला कोणी दिसत नाही, ती बाई दिसते. म्हणजे काहीतरी प्रकार असू शकतो. ना तू ती वाली गोष्ट सांगतेस ना एक, की तर ही गोष्ट आहे ना, माझ्या मित्राने मला सांगितलेलं. ऑफिस कलिगच होता, माझ्या जुन्या कंपनीमध्ये कामाला होता. तर त्याच्या लॉकडाऊनच्या आधी तो दुसऱ्या कंपनीमध्ये होता, वाशी साईडला पुढे होता. तर तिकडे ही गोष्ट झाली होती. तर तिकडे काय होतं माहिती आहे का, एक मुलगी होती आणि तिचे कसं होतं माहिती आहे का, आई वडील आजारी होते आणि सगळी घरची जबाबदारी तिच्यावर होती. तर ती पण अचानक तिला काहीतरी कॅन्सर झाला होता, ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि ती पण आजारी पडायला लागली होती. तशी काय तरी ती कामावर वगैरे येण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा लॉकडाऊनच्या आधी वर्क फ्रॉम होम नव्हतं. तर तिने काहीतरी 3-4 महिने सुट्टी घेतली आणि मग त्याच्यानंतर ती बरी होऊन सगळं किमो वगैरे पण बरी होऊन आली होती आणि तिने परत चालू केलं कामाला. आणि काहीतरी 6 महिने कंपनी कॉर्पोरेटवाले तुला माहीत आहेत ना कसे असतात, त्यांचा जीवावर येते एक दिवस पण प्रायव्हेटवाल्यांचं. तर त्यांनी कसं तरी ह्युमॅनिटी ग्राउंडवर तिला काढताना म्हणून तिला पगार दिला आणि मग ती जॉईन झाली. तर जॉईन झाल्यानंतर ना परत तिला आजार पण सुरू झाला. तर ती सुट्ट्या वगैरे मागायला लागली. तर शेवटी मग 2-3 दिवस सुट्टी दिली आणि तिसऱ्या दिवशी ती कामावर आली. तर खूप आजारी होती ती. तर अचानक ना तिने बॉसला जाऊन विचारलं की भाई मी जाऊ का, की मला खूप बरं वाटत नाही, खूप त्रास होते. तर ती ऐकत होती, असं तसं झालं. तर त्यांनी तिला खूप सुनावलं. आता ऑब्व्हियसली तुला माहिती झालं नुकसान होतं, पण तू असं 4 लोकांपुढे तिला ऐकवलं नाही पाहिजे ना. तर त्यांनी तिला भरपूर ऐकवलं, इतकं ऐकवलं ना की सांगतो जाऊ नको, तू जाऊ नाही शकत, असं तू बोज आहे, ओझ आहे आमच्यासाठी, असं तिला खूप ऐकवलं. तर ती जाऊन काम करायला लागली. तर काम करता करता काय झालं माहितीये, ती असं त्यांच्या डेस्कवर झोपली असं. तर ह्यानी ते बघितलं आणि परत तिला ऐकवायला लागला. तर ऐकवताना ती उठतच नव्हती. तर तिने धक्का दिला तर तिचं असं असं तोंड उघडवून अशी पडली होती. तर मग त्यांनी बोलवलं ना फर्स्ट एड, त्यांना समजलं की ती गेली. तर ती गेली होती रे, ती आजारपणाने गेली होती. मग त्याच्यानंतर काय झालं, ती आई वडील पण आजारी होते, ते सुद्धा गेले. मग थोड्या दिवसात नॉर्मल झालं आणि त्याच्यानंतर काय झालं माहितीये, ते ऑटोमॅटिक ते हे चालू होत होतं, काय ते पीसी ऑटोमॅटिक चालू व्हायला लागलं, हे व्हायला लागलं, ते व्हायला लागलं. आणि शेवटी एक काहीतरी 6 महिन्यांनी त्याला खूप त्रास व्हायचा. कोणाला जो बॉसच होता त्रास व्हायचा. शेवटी म्हणजे त्याला ती दिसायला लागली, असं तसं खूप त्रास व्हायला लागला आणि अचानक म्हणजे शेवटी मग तो ॲक्सिडेंटमध्ये मेला. मग त्याला तो मानसिक त्रास आला ना, मे बी ते तिने केलं असेल नॉर्मल मानसिक मध्ये, पण तो मेला होता. मग ते पीसी असं बोललं जातं ना, की तो माझा मित्र बोलतो ना, त्याचे कलिग्स अजूनही सांगतात की तिकडे तो बंदच करून टाकलेला आहे. पण नाईट शिफ्टमध्ये कोण करताना अजूनही त्यांना ते पीसी चालू होतं आणि तिकडे हालचाल वगैरे जाणवते. अजून एक मला स्टोरी जाणवते. म्हणजे सीन काय माहिती आहे का, एक मुलगा होता, मॅरिड वुमन सोबत त्याचं अफेअर होतं, हे झालं असं तसं होतं. आणि तो कसा 16-17 वर्षाचा होता. आणि तिचा जो नवरा होता ना, तो काहीतरी म्हणजे जी बाई होती ती ऑलमोस्ट 35-36 असेल. तिचा नवरा रिक्षावाला वगैरे थोडासा खोडसोड आणि त्याला समजलं ना, तर त्यांनी काय केलं की त्याच्यावर खूप हे केलं की आता तुझी वाट लावणार, असं करणार, तसं करणार, हे करणार, ते करणार, तू आला नाही पाहिजे, असं खूप केलं. त्याला कसं मारलं वगैरे. तर तो तिच्यापासून दूर झाला. पण सीन काय झाला माहिती आहे का, ती जी बाई होती ना, तिला तोच पाहिजे होता की मला तो 17 वर्षाचा मुलगा आहे, मला त्याच्यासोबतच राहायचं आहे, मूलबाळ वगैरे नव्हतं. तर ती केली त्या बाईने, ती मेली. तर मग हा नवरा आहे ना त्याच्यावर चढायला लागला की असं तसं तुझी वाट लावणार, हे लावणार. तर लोकांनी त्याला समजवलं की असं करू नका, त्याची काही चुकी नाही आहे, असं तसं झालं. आणि मग नंतर काय झालं माहिती आहे का, थोड्या दिवसांनी त्यांनी आत्महत्या केली त्या मुलांनी. तर मग लोकांनी विचारलं की ह्याला धमकी वगैरे आली वगैरे, असं तसं. तर रिक्षावाला बोलला की मग त्या काहीतरी पुरावे सापडले, त्याला सोडून दिलं, असं तसं झालं. मग नंतर त्याचे मित्र बोलले की काय झालं माहितीये, ज्या दिवशी ती केली होती ना, त्या दिवशी रात्री येऊन ती त्याला बोलत होती की तू माझ्यासोबत चल, मला सोबत चल. आणि जवळजवळ 1 महिन्यात त्याने तिला हैराण केलं की माझ्यासोबत चल. आणि तो येऊन त्याच्या मित्रांना सांगत होता की मला ती अशी अशी दिसते. तर मित्र त्याला सांगत होते मे बी तुझा भास होत असेल. तर तो सांगत होते की ती मला बोलते यायला, सांग यायला. मित्र त्याला समजवते तू जाऊन असं काय करू, त्याचे आई वडील पण. पण शेवटी 1 महिन्यानी तो बेबी ती त्याला घेऊनच गेली. अशी स्टोरी. सर आता ही हॉरर वाटते, पण ही कॉमेडी सांगितली होती. पण शेवटी ऍक्च्युली रियालिटी काय झालं की तिचा नवरा तिला एवढा त्रास द्यायला लागला ना त्याला, की त्यांनी भीती. बापरे. ही स्टोरी आहे ना,
ही तुझ्या पॉडकास्टवर झालेली आहे, पण ही मी जी ऐकली होती ना ह्याच्यामध्ये कसं माहिती, ती थोडी म्हणजे डिटेलिंग मध्ये होती. तुझ्या पॉडकास्टवरती एकदम झटपट निघाली होती. तर मी डिटेलमध्ये सांगतो. तुझ्या आय डोंट नो नाव काय होतं त्याचं, पण ही स्टोरी आधीच झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये कसं होतं माहिती आहे का, हार्बर लाईन माहिती आपली हार्बर लाईन आहे ना, तिकडे जास्त हे नाहीये, लोक नाही जात त्या हार्बर लाईनला, खूप खाली असते. म्हणजे आता तरी ऑब्व्हियसली भरलेली असते, पण आधीची गोष्ट आधीची आहे. गोष्ट आहे, पण म्हणजे तरी कम्पेअर केलं तर एवढी भरलेली नसेल. कधी म्हणजे रात्री आणि सुट्टीच्या दिवशी. म्हणजे आता कसं आपण शनिवार रविवार वेस्टर्न लाईनला जाऊ, सेंट्रल लाईनला जाऊ, पश्चिम असं मध्यम असतो आणि रात्रीच्या वेळी तर प्रत्येक ट्रेन खालीच असते. खाली असतं. पण तिकडे हार्बर लाईन, ती तू हार्बर लाईनला कधी गेला असेल, ती म्हणजे काहीतरी वेगळीच लाईन आहे. तर तिकडे काय सीन झाला माहिती आहे का, एक मुलगी होती, ती शनिवारी म्हणजे काहीतरी कुठून तरी येत होती. रात्रीची 9ला ती ट्रेनमध्ये बसली होती आणि नायजेरियाचा एक होता तो. तर तो तिकडे असा बसला, त्या ट्रेन डब्यामध्ये होता. आणि पुढच्या स्टेशनला ना हे आले, 3 बुरख्यामध्ये बाया चढल्या, 3 बुरख्या येऊन बसल्या. आधी जी मुलगी होती ना गाणे ऐकत होती, ती बसली होती थोडी लांब, तो नायजेरियावाला दरवाजामध्ये उभा होता. आणि त्याच्यानंतर ना एक कॉलेजचे मुलं येऊन चढली ट्रेनमध्ये. तर ते त्याच जण, आणि ते खूप दंगामस्ती करून चढले होते. पण ते ज्या क्षणाला चढले ना तिकडे, तर हे झालं की ते अचानक शांत झाले. अचानक तो नायजेरियावाला मी पण ऑब्झर्व केलं होतं, काहीतरी विचित्र आहे. तेवढ्यात ना ते कॉलेजची मुलं अचानक सगळी नेक्स्ट स्टेशनला उतरली. म्हणजे ते दंगामस्ती करत चढले होते आणि अचानक का उतरले, समोर उतरून गेले. तर निग्रो उभा होता. तर निग्रो जो होता ना, तो त्या मुलीला हाक मारायला लागला, कमी कमी. तर मुलगीची हे झाली रे, मुलीची हालत खराब झाली की अरे नायजेरियन आणि हा मला का बोलवतोय. आणि आपल्या इकडे त्यांच्या समाजाचं हे आहे खूप, की भीती आहे की ते म्हणजे वाईटच असतात आणि चांगली लोक सुद्धा आहेत त्याच्यामध्ये, वाईट चांगली माणसं समाज झालेली आहे. तर ती घाबरत होती. तर तो कमियर बोलत होता. तर बुरख्यामध्ये ना ती बोलते, बुरख्यामधला बाई काय बोलत नाहीये. तर ह्यानी हिंमत केली, अरे जाऊ दे ना, हा बोलवते, मी जाऊन बघ. तर तिने काय विचार केलं की जाते आणि मी पुढच्या स्टेशनला उतरते. तर तो जाऊन ती तशी उभं राहिली आणि ती त्याला इग्नोर करणार आणि विचारलं मी उतरते. तर ती काय बोलली माहिती आहे, तो काय बोलला माहिती आहे का, सिस्टर द मोमेंट ट्रेन कम्स इन जस्ट जम्प अँड रन, असं तो बोलला. तर तिला काय समजे ना, तर बोलते अरे हा तर तेच सांगतो की पळतो स्टेशन येणार आहे, तर मी ह्याच्याकडे लक्ष नाही देत. पण तर ती ना त्या बुरख्यावाल्यांकडे बघायला लागली. तर ते बुरखेवाले बाया पण तिच्याकडे बघत होत्या. तो सांगतो, सिस्टर ट्रस्ट मी, युअर लाईफ इज इन डेंजर, द मोमेंट ट्रेन कम्स इन जम्प अँड रन. ते सांगते जाऊ दे, आता उतरायचंच आहे, तर मी ह्याच्यावर विश्वास ठेवतो आणि उडी मारते. तेवढंच स्टेशन आलं, तिने उडी मारली, ह्यानी पण दोघं धावायला लागली. आणि मग शेवटी ते RPFच्या कडे गेलं. तर त्यांनी तिला विचारलं की काय झालं, तू कशाला मला बोलला. तो सांगत होता ना की काय झालं माहित आहे, जेव्हा त्या बुरख्यावाले चढले ना, तर तू ऑब्झर्व केलं होतं की त्यांची शरीरयष्टी वगैरे, त्यांची बुटं वगैरे बघितले होते. हा बघितले होते, काय एवढं लक्ष दिलं. ती सांगते की ते 2 पुरुष होते बुरख्यामध्ये, आणि जी एक होती ना ती डेड बॉडी होती. तर त्यांनी त्याला बुरखा घातला होता. आणि एक स्टेशन आहे, जशी आपली भाईंदरची खाडी लागते तसं तिकडे पण एक खाडी लागते. तर त्यांचा प्लॅन होता की त्या खाडीमध्ये त्याला फेकायचं होतं, ते प्रेत फेकायचं होतं. तर जेव्हा कॉलेजचा ग्रुप चढला ना, त्यांना तो वास येत होता डेड बॉडीचा, म्हणून ते उतरले. आणि तो जो नायजेरियाचा माणूस होता त्याला पण तो भात झाला, त्याला पण ते जाणवलं की हे डेड बॉडी फेकताय, त्याला वास, म्हणून तोही उतरणार होता. पण त्यांनी पाहिलं की ती मुलगी होती. आणि मग त्याला समजलं की समजा मी उतरून गेलो तर ती एकटी साक्षीदार राहील, आय विटनेस राहील एकटी. तर समजा मी तिला घेऊन नाही गेलं तर ते तिला पण मारतील. म्हणून त्यांनी ठरवलं की हिलाही घेऊन जायचं. आणि मग ते घेऊन गेले. मग ते RPFला वगैरे सांगितलं. आणि RPFला सांगितल्यानंतर मग त्यांनी जेव्हा सर्च केलं नेक्स्ट डे, ॲक्च्युअलमध्ये तिकडे बॉडी सापडली होती बुरख्यामध्येच. म्हणजे शक्यतो समजा आपण त्या लोकांबद्दल बोलतो एवढं वाईट, समजा त्यांनी दाखवलं नसतं आपल्या बहिणीवर, त्यांनी ते सांगितलं भारतीय बहिणीवर असं केलं नसतं, तो समजा उतरला असता तर त्या लोकांनी तिला सुद्धा मारलं असतं, कारण ती शेवटी आय विटनेस राहिली असते. आणि स्टोरी अशी होती. आणि ॲक्च्युअली डेड बॉडी सापडली होती. आता ही गोष्ट आहे ना की ही घडली होती. तर कसं झालं होतं माहित आहे, ही माझ्या बाबांनी पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेली आहे, म्हणजे अंका वगैरे सुद्धा लिहिलेलं माझ्या बाबांनी लिहिली आहे, आणि खरी गोष्ट घडली होती. तर कशी गोष्ट आहे, तेव्हा ट्रेन होत्या ना, ट्रेन जास्त नव्हत्या वसई विरारला येणं, खूप म्हणजे 10 ते 15 मिनिटावर ट्रेन असायचं. आणि वसई विरार नालासोबत राहणारी लोक कोण, ही गावातली लोक, म्हणजे बाहेरून आली लोक नव्हती, गावातलीच लोक होते. म्हणजे ट्रेनवर गावातलीच लोक उतरणं. तर अचानक खूप पाऊस पडला होता. आणि तेव्हा लाईट वगैरे खूप कमी, म्हणजे जायची वगैरे खूप लाईट, आताही जातं, पण तेव्हा तो खूप भयंकर प्रकार होता.
तर अशी नालासोपाऱ्यापर्यंत ट्रेन आली आणि ट्रेन बंद पडली की काहीतरी शॉर्ट, म्हणजे पाणी वगैरे जमायचं नाही, पण पाऊस झाला की ट्रेन, एवढी टेक्नॉलॉजी नव्हती ट्रेनची, तर ट्रेन बंद पडली. आणि मग अनाऊन्समेंट झाली की ट्रेन इकडून विरारला जाणार नाही आणि विरारला जायचं होतं. तर मग तेव्हा अनाऊन्समेंट झाली, तेव्हा एसटी बसेस खूप चालायचं आणि मग अनाऊन्समेंट झाली की नालासोपाऱ्यावरून 2 बस विरारपर्यंत सुटणार आहेत, 2 बसेस आहेत. तर जी लोक होती ना, आणि 15-15 मिनिटावर ट्रेन असल्यामुळे गर्दी तर असणारच, तर लोक धावत एसटी स्टँडवर गेले. आणि एक तिकडचा माणूस होता, त्याचं नाव घेणार नाही, तो कसा तरी पहिल्या ह्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला गर्दी इतकी झाली त्याला पहिल्या बसमध्ये जाता आलं नाही. तर मग तो दुसऱ्या बसमध्ये गेला. आणि मग पहिली बस निघाली आधी, मग 20 मिनिटांनी दुसरी बस निघाली. मग शेवटी त्याचं घर कसं आलं की असं नसते ना, एसटीचा स्टॉप कसं असतं की तुझ्या घरापर्यंत नाही सोडणार, तुला एका ठिकाणावर उतरावं, जवळ घरून जे जवळचा स्टॉप असेल तिकडे उतरावं लागेल, तुला चालत जावं लागेल. तर त्याचा स्टॉप होता ना जवळजवळ त्या स्टॉपपासून त्याचं घर 2 किलोमीटर दूर होतं आणि जोरदार पाऊस चालू होता आणि 2 किलोमीटर त्याचा राम घर दूर. आणि तो काहीतरी 11 वाजता त्याच्या स्टॉपवर पोहोचला आणि बस पुढे गेली. मग तो त्या स्टॉपवर तो एकटा उतरला आणि तो चालायला लागला. तर तो चालायला लागला ना, तर त्याला अचानक समोर पांढरं दिसतंय, काहीतरी पांढरी आकृती दिसते आणि तो चालते आणि तो थोडं चालतंय आणि ती अचानक गायब होते. त्याची हालत खराब झाली, बाई काहीतरी विचित्र दिसते. म्हणजे कसं आकृती, म्हणजे कसं माहितीये, फक्त शर्ट दिसते, खालून काय नाही, आणि ते शर्ट असं चालतंय, त्याची हालत खराब. आणि सीन काय होते, थोडं चाललं का ती गायब होते, असं होतंय तसं ना, लाईट वगैरे गेली होती. मग तो कसा बसा करून पोचला ना, तर अचानक लाईट आली, स्ट्रीट लाईट वगैरे चालू झाले, दिवे वगैरे रस्त्यावर चालू झाले. आणि मग त्याला घोळ कळला. घोळ काय होता माहितीये, तर एक माणूस होता आणि तो थोडा काळा होता, अंगाला सावळा होता, आणि त्याने पांढरा शर्ट घातलं होतं आणि काळी पॅन्ट होती, आणि त्याच्याकडे जुन्या काळातल्या छत्र्या होत्या. जुन्या काळातल्या छत्र्या माहिती आहे ना, खूप अशा वजनदार असायच्या. तर तो अशी छत्री पकडायचा, म्हणजे वजन असल्यामुळे ना, आणि त्या मोठ्या पण असायच्या जुन्या काळातल्या छत्र्या, तो अशी ती छत्री खांद्यावर ठेवायचा. जेव्हा तो छत्री खांद्यावर ठेवायचा, त्याचं शर्ट झाकलं जायचं, छत्री काळी, पॅन्ट काळी आणि तोही काळा, त्याच्यामुळे ते गायब व्हायचं. आणि जेव्हा तो छत्री अशी वरती करायचा तेव्हा ते शर्ट दिसायचं. म्हणून त्या मागच्याला वाटत होते ते भूत आहे, पण ऍक्च्युअल भूत नव्हतं. सो इफ यू वॉन्ट टू एडिट इट असं आहे. ठीक आहे. अर्नेस्ट भाई, खूप मजा आली तुझ्यावर पॉडकास्ट करून. कसं वाटलं तुला? सुद्धा खूप मजा आली. आणि त्या दिवशी आला होता तेव्हा मी ठरवलं एकदा पॉडकास्ट करायला मिळेल तर बरं वाटेल, पण शेवटी तू बोलवलं तर मजा आली. तुला कसं वाटलं माझं सादरीकरण वगैरे वगैरे व्यवस्थित? पण तुझ्या गोष्टी सांगितल्यास खूप भारी वाटलं भाई, आणि थँक्यू सो मच. येस व्हॅल्यू, मला अपॉर्च्युनिटी, मला मौका दिल्याबद्दलही खूप धन्यवाद. आणि एकदा मी तुला सांगतो, परत एकदा पुन्हा शो करूया आपण आणि व्यवस्थित करूया, मजा येईल, खूप लोक येतील. त्या दिवशी अनुमोद दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू भाई. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बघताय, तुम्ही अर्नेस्टला नक्कीच फॉलो करू शकता. ते सगळे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. तुम्ही आपल्यालाही सबस्क्राईब करू शकता. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे, तुमच्या आजी आजोबांकडे, आईवडिलांकडे, तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलाय, तो नक्की भरा. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही. आणि आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. बाय. थँक्यू भाई, थँक्यू. मजा आली, मलाही मजा.